आणि ते म्हणतात ना की जर का जिवंतपणी कुठे स्वर्ग बघायचा असेल तर तो रायगडावरच बघायला भेटतो आणि ते खरं आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण घोसाळगडचा ट्रेक पूर्ण केला आणि त्याच जागेवर आपण आता घोसाळवरनं निघालो आपण तळ्या साईडला तळेगड किल्ला करायला. बिकॉज आज गुरुवार आहे आणि बाईला आमच्या सुट्टी आहे, मला पण आज नाईट शिफ्ट आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही किल्ले करायचा सोबत प्लॅन केला आहे. कारण का परत तळेगडसाठी आम्हाला एका सेपरेट जायला लागलं असतं, पण आता घोसाळगड आमचा लगेच झालं त्यामुळे आम्ही तिथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर विदाऊट डिले ऊन व्हायच्या आत लवकर निघा, बिकॉज 9 वाजलेत आणि आत्ताच एवढा ऊन आहे इथे की 12 नंतर तर पूर्ण तापायला सुरुवात येईल आणि पटापट निघूया इथून आता. मित्रांनो, किल्ला इथे दिसायला लागला आपल्याला आता. मित्रांनो, आपण आता आलोय तळा तालुक्यामध्ये किल्ले तळेगड करायला. आणि तळेगड किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत आणि खाली हे सगळे बोर्ड लावलेले आहेत. आता प्रत्येक बोर्ड तर मी दाखवू शकत नाही, पण प्रत्येक थोडेफार दाखवतो. 1-2 बोर्ड तुम्हाला. तर गडाची पूर्ण माहिती दिली आहे. चित्त दरवाजा म्हणजे दुसरा टप्पा, पूर्वमाची, किल्लेदाराचा वाडा, लक्ष्मी कोठी, या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे प्रत्येक गडकिल्ल्याविषयी तर प्रत्येक डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. आणि इथून एक रस्ता गेला आहे, तिथून ट्रेक चालू होणार आहे आता आपला. 10 वाजलेत आणि 10-15 मिनटात आपण जरा इथे रेस्ट करूया आणि मग ट्रेक चालू करूया. तर मित्रांनो, तळेगड किल्ल्याला ट्रेकिंगला सुरुवात केली आम्ही आता. आणि गावातल्या लोकांना विचारलं, पण गावातले लोक होप्सच देतात 15-20 मिनटात बसत गड चढून होईल, पण आम्हाला नाही वाटत. बिकॉज वरती बघण्यासारखं खूप आहे आणि अराऊंड 1-2 तास तरी जातील आम्हाला असं वाटतंय आता. तर या गडावर चढताना अशा थोड्या पायऱ्या आहेत, मग प्लेन जागा येते, परत थोड्या पायऱ्या आहेत, परत प्लेन जागा येते, त्यामुळे जास्त दमायला होत नाही. आता भूक पण लागली आम्हाला. काय रे, सकाळपासून एक बिस्किटचा पुडा. मित्रांनो, जस्ट आत्ताच मी कॅमेरा बंद केला होता, पण ह्या पायऱ्या जस्ट इथनं आलोय आणि पाठी हा तळगड, समोर ही तोफ, आणि किती युनिक तोफ आहे बघा, है ना. थंड आहे आणि समोरचा हा व्ह्यू. मला तर वाटते या गडावर मी कॅमेरा जास्त बंद ठेवू शकत नाही, बिकॉज 10 ते 12 पॉईंट आहेत. आता इथून वरती गेलो की लगेच तिथेच एक तोफ दिसते मला, लगेच पुढे बुरुज आहेत, त्यामुळे असं वाटतं कॅमेरा बंद करूच नाही, बिकॉज पटापट पॉईंट आहेत. पण ही तोफ भारी आहे, म्हणजे लाकडी चाकं आहेत, त्याच्यावर मेटलचं, आणि मग ही तोफ. तर ही आहे तोफ नंबर 2. 1 नंबर, 2 नंबर. आणि इथून व्ह्यू जसं अजून वरती जाऊ तसं अजून व्ह्यू चांगला होत जाईल. तर हा पॉईंट आहे मित्रांनो, इथून आय थिंक पहाऱ्याचा पॉईंट आहे. इथून सगळीकडे पहारा ठेवलाच असेल, हे तोफा ठेवण्यासाठी जागा. आणि अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट बघायला भेटली इथे की इथे दगडात कोरलेली पाणी टाकी आहे इथे. ही जाऊन बघतो, जाऊन बघूया ॲक्च्युअल टाकी. इथे चढायचं कसं दिसत नाहीये,
बट चढायला रस्ता आहे पण इथून काय नाही, त्यामुळे रिस्क नाही घेणार मी. हा माकड बघ, झाडावर चढायला झाड तेवढा आहे काय चांगला? पकड बघू. तू पडणार नाही, तू हे आहे काढाय. घाबरवलास बाबा, वाघ बिघाला का काय? खतरनाक आहे, हो जाम मोठा आहे. आता इथून वरती चढता येतंय का? अरे इथून चढायला चान्स नाही रे भेटत आहे, खूप छोटच पायऱ्या. पण हात काढता आला पाहिजे ना. पकड, सपोर्ट देऊ का खालून? पाण्याची टाकी बघा कुठे आहे. कोण विचार पण नाही करणार इथं पाणी टाकी असेल, आणि केवढी मोठी आहे. पण आणि पाणी आहे याच्यात. येतेच वरती. इथं टाक खालती पायरी आहे तिथं. हा तिथं, हा तो पाय ठेव. आता हा खाली ठेव, पाय येऊ दे खाली अजून. हात खाली सेट कर अजून. हा ही बा पायरी भेटली. झाडावर ठेव पाय. माकड गंमत बघते रे आपली, गंमत बघते. ओके, पाण्याची टाकी बघून निघालो आणि आता ही छोटीशी वाट लागली परत. वरती आय थिंक आपण टोकावर पोचल्याच जमत. थोडं वरती आलोय आणि महाद्वार मारुती आणि मारुतीची मूर्ती. जय श्रीराम. जय श्रीराम. चला, दरवाज्यातून एंटर केलं इथून आणि आल्यावर परत इथे 3 तोफा दिसल्यात आम्हाला. आणि तिन्ही तोफांचं तोंड ज्या साईडला, म्हणजे खाली 2 ज्या तोफा बघितल्या होत्या त्या पण ह्या साईडला होत्या, आणि ह्या वरती 3 आहेत त्या पण ह्या साईडला आहेत. ही तोफ थोडी क्रॅक झाली, बाकी ह्या 2 चांगल्या कंडिशनमध्ये आहेत. आणि आता इथून पायऱ्या चालू झाल्यात. या इथून वरती जायचंय. वरती आलो आणि आणखीन एक तोफ लागले, तोफ नंबर 6. तोफ नंबर 6 पहारे ठेवण्यासाठीची जागा. आणि तोफ नंबर 6 अजून किती तोफा असणार आहेत यांनी आयडिया? 12-13. बापरे. हा खालचा व्ह्यू. चला, थोडंच राहिले, ऑलमोस्ट टॉपला पोचलोय आपण आता. आणि लास्ट, आणि हा वरती आलोय आपण किल्ले तळगडावर. आता बघूया
काय काय पॉईंट्स आहेत ते. बाले किल्ला चौथा टप्पा. चालू आहे माची बुरुज नावाचा पहिला आपला पॉईंट बुरुज लागलाय. आणि हा आहे बुरुज ध्वज आपला. आणि कोणता पॉईंट आहे नाम काय इसका? हा मंदिर होता आतमध्ये मूर्ती. हा चंडिका देवीचं मंदिर होतं. मग आता मूर्ती वगैरे नाही ना. तेच मंदिर होतं ग्रामदेवत म्हणून ते चालू आहे ना. इथनं दिसतो काय? दिसलं का ते मंदिर? हा हा दिसतं आता मंदिर तिकडे. हेच आहे ना. बरोबर. हे इथली मूर्ती आता तर तिथं शिफ्ट केली. इथून रस्ता आहे का वरती? बंद आहे रे, येऊ नको. म्हणजे आहे पण उडी मारायला लागते. हायटीचा फायदा रे. इझी. प्रथमेश हवा बघाय थंड आहे. एक नंबर थंड वारा येतो इथला. एवढं ऊन आहे, सावली, हवा येते ते पूर्ण थंडगार. तर मित्रांनो आता ते काका इथे काम करतात, म्हणजे गडाची साफसफाई करतात. त्यांनी आता आम्हाला या साईडवरून घोसाळकडे दिसतो तो दाखवलाय, पण धुकं आहे त्यामुळे क्लिअर दिसलं नाही. दुसरी गोष्ट ते म्हणतात की इथून रायगड सुद्धा दिसतो. म्हणजे विचार करा, आता आम्ही इंदापूरच्या जवळपास तळा तालुक्यामध्ये, आणि इथून रायगड असेल जवळपास 70 ते 80 किलोमीटर. इथून जर का धुकं क्लिअर असेल तर रायगड सुद्धा दिसतो असं ते म्हणतात. आणि इथे पाण्याची टाकी परत एकदा मधीच, गडाच्या मधीच आहे बरोबर. खोल आहेत या सर्व. घोसाळगड हे पाण्यासाठी एकदम हे आहेत. या साईडला पाण्याचे टाके भरपूर आहेत. हा इथे आता 7 पाण्याचे असे सेम टाके आहेत लागोपाठ लागून. ही 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि बाकीच्या 4 पुढे आहेत. हे 2 नंबर, ही 3 नंबर. हा किल्ले खूप छान आहेत बघण्यासाठी, पण सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. संवर्धन व्यवस्थित नाही केले. आणि हा इथे परत 4 नंबर पाण्याची टाकी. मधमाशा आहे त्याच्यावर. ही 5 नंबर, 6, 7, 8 पाण्याच्या टाक्या फक्त बघा आता किती आहेत त्या. ह्या सर्व मित्रांनो पाण्याच्या टाक्या आहेत. आणि आता चाललो आहे आम्ही बुरुजाकडे. तो होता मीना बुरुज. या साईडला आणखीन एक बुरुज आहे, तो सुद्धा बघून घेऊया. आणि खरंच जसं प्रथमेश बोलला, गड बघायला खूप सुंदर आहे, पण आता गडावर लिटरली काहीच नाही राहिले. म्हणजे सगळे अवशेष गडाचे पडलेत, म्हणजे काय राहिलेच नाही गडामध्ये. तर ही आहे तटबंदी बुरुजाकडे जायला. आणि हा व्ह्यू आता तो मोदकासारखा कुठे गेला तो हा जो इकडे आता येतात. फोनमध्ये काय दिसणार नाही आपल्या कॅमेरामध्ये, पण ही कसं दाखवू मी. हे जे व्हाईट कलरचं दिसतंय त्याच्या बाजूला जो हा आहे, हा जो पर्वत दिसतोय तो आहे घोसाळगड समोरचा. आणि ह्याच्या बरोबर ह्या साईडला अपोजिटला रायगड किल्ला. आता रायगडवर जायचा प्लॅन कधीचा,
तमेश करूया लवकरच. ॲक्च्युली सीन कसा मित्रांनो, रायगड हा खूप मोठा किल्ला आहे आणि तो फिरायला मला तो ह्यावेळेस निवांत फिरायचा. तसं तर मी रायगडला 5-6 वेळा गेलो आहे, पण मला यावेळेस तो खूप निवांतमध्ये फिरायचं आहे. म्हणून मी थोडा वेळ काढून जाणार आहे. तो एवढाच होणार नाही, बहुतेक एप्रिल मे येईल रायगडवर जायला, पण जाणार आहोत. बिकॉज आपल्या रायगड जिल्ह्यातील 50 गड किल्ल्यामध्ये रायगडचाच समावेश पहिला आहे. त्यामुळे तिथं जाणं भागच आहे. आणि ते म्हणतात ना की जर का जिवंतपणी कुठे स्वर्ग बघायचा असेल तर तो रायगडावरच बघायला भेटतो, आणि ते खरं आहे. त्यामुळे तिथे तर जाणं भागच आहे. तर आता आपण आलो आहे ते बुरुजावर आणि मित्रांनो, गड किल्ल्यांवर एक गोष्ट खूप खूप सुंदर असते, ती म्हणजे वरती आल्यावर शंकराची पिंड, आणि किती छान आहे बघा नंदी, आणि ही पिंड आहे मित्रांनो. आणि लोकांनी इथल्या म्हणजे मला वाटते हे साफसफाई करायला येतात, त्यांनीच पूजा वगैरे करून ठेवली व्यवस्थित. तर हा आणखीन एक बुरुज खूप आहेत, गडावर तोफा खूप आहेत, पाण्याच्या टाक्या खूप आहेत. पण एक मी स्लाईड दाखवेल त्याच्यावर मी इथे गडावर काय काय पॉईंट्स आहेत त्यांचे पोस्टर लावलेले होते, तर त्याचे मी फोटो काढून ते दाखवेल तुम्हाला की किती पॉईंट्स होते आणि किती राहिले आता ॲक्च्युअलमध्ये ते. आता आपला आजच्या दिवसाचा दुसरा किल्ला म्हणजे तळगड किल्लासुद्धा पूर्ण झाला आहे. गडाच्या खाली उतरायला आम्ही ज्या सुरुवात करतो आता आज प्रथमेशची इच्छा आहे अजून एक लेणी करायची, पण उद्यासाठी पण काहीतरी ठेव व्हावा, त्यामुळे आम्ही आज इथेच बस करणार आहोत. तर गडाच्या खाली जाऊन ब्लॉग एंड करूया आणि मग भेटूया. तर मित्रांनो, जवळपास 11:30 पावणे 12 झालेत आणि जस्ट तळगड हा किल्ला आमचा कंप्लीट झाला आहे आत्ताच. आणि आता सरळ घरच्या दिशेने आम्ही प्रवास चालू करतो आहे. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये.